संभोग करत असताना अचानकच लूज होणे किंवा इरेक्शन न येणे, अर्ली डिस्चार्ज होणे यासारख्या समस्याने आपण जर त्रस्त असाल म्हणतात परफॉर्मन्स एन्झायटी. म्हणजेच काय तर मला संभोग जमेल की नाही जमेल, मी आयुष्यात पहिल्यांदाच करतोय, मी मागच्या वेळेस एका ठिकाणी केला तेव्हा मला जमला नाही, अशा त्या वाईट आठवणी आपल्या मेंदू आपल्याला वारंवार समोर आणत असतो. आणि ओव्हर थिंकिंगमुळे जर नाही झालं तर काय, हा सतत चित्रपट त्यांच्या डोळ्यासमोर सुरू असतो. त्यामुळे ही समस्या आणखी वाढत जाते. तर याच्यातून मुक्त होण्यासाठी काय करावे, हा काय खूप गंभीर प्रॉब्लेम नाही आहे, सहजरित्या सुटणार आहे. तर त्याला म्हणतात की पॉझिटिव्ह अफर्मेशन, स्वतःला सांगावं की तू एकदम परफेक्ट आहेस, तुझं फिजिकली वगैरे व्यवस्थित आहे, फक्त मेंटल शांत स्थिर होण्याची गरज आहे. आणि दुसऱ्यांदा म्हणजे आपला श्वास शांत करावा, त्यासाठी प्राणायाम वगैरे करावे. एकदा श्वास शांत झाला म्हणजे मन शांत होईल आणि शांत मनामध्ये योग्य प्रकारचे विचार टाकता येतील. आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा तुम्ही संभोग करायला जाल तेव्हा तुमचं लक्ष हे पूर्णपणे जास्त करून फोरप्लेवरती असावं. वारंवार तेच आठवण करू नये की मागच्या वेळेस माझं अर्ली डिस्चार्ज झालं, मागच्या वेळेस ती मला असं बोलली, हे मुळीच करू नये. आणि असं जेव्हा तुम्ही स्वतःला पटवून सांगाल की तू फिजिकल पूर्णपणे ठीक आहे, तू योग्य प्रकारे करू शकतो, तुझ्यामध्ये कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही किंवा असेल तर तो प्रॉब्लेम जर काढून जर टाकला तर तुम्ही यशस्वीरित्या संभोग करणारे पूर्ण मजबूत पुरुष होऊ शकता, अशी माझी खात्री आहे आणि अनेक जणांचा अनुभवसुद्धा आहे.